आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी. हो ना, पण त्याच महाभारतात हेही सांगितलंय की दुसऱ्याचं वाईट करून आपलं चांगलं होतं असं नाही. अगं सुडाचा अग्नी कुणीही पेटवू देत, त्याची कारण काहीही असू देत, पण त्यात आहुती मात्र सगळ्यांची पडते. आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलींच्या आयुष्याची होळी झालेली मी बघू शकत नाही. आई अगं असं काही होणार नाहीये, प्लीज. गॅरंटी काय? हं, याची गॅरंटी काय? अगं आरू, तू बघितलंयस ती बाई काय काय करू शकते. मग आता पुन्हा विस्तवाशी का खेळतेयस? आई अगं बास अरू, मला आता आणखी एक शब्दही ऐकून घ्यायचा नाहीये. झालं एवढं पुरे झालं. नाही आई, आता कुठे युद्ध सुरू झालंय. आता तह नाही. नाइस नाइस. आओ मम्मा, तुम्ही इथे काय करताय? मला तुम्ही तुमच्या रूम मध्ये बोलवायचं ना, तुम्ही इथे कशाला आलात? रिलॅक्स. एक ऑकवर्ड होण्याची काहीच गरज नाही. बाय द वे श्रेयस, आम्हाला हे तर माहिती होतं की तू बिझनेस मध्ये खूप प्रोग्रेस करतोयस, पण अदरवाइज पण प्रोग्रेस करतोयस हे माहिती नव्हतं. मम्मा असं काही नाहीये. नाही नाही, आमच्यापासून लपवण्याची काही गरज नाहीये. नो, आय एम अवेअर की आता तू काही लहान राहिला नाहीस की मम्मा बरोबर सगळं शेअर करशील, बट हे चालणार आहे मम्माला. मम्मा मी काही लपवत नाहीये तुमच्यापासून. और रादर लपवण्यासाठी काहीतरी असायला हवं ना. कशात काही नसताना हे एवढं. वाव श्रेयस, मम्मा 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 करू नकोस. आम्हाला एवढंच सांगायचंय की जर हे आहे तर मम्मा अप्रूव्स. मम्मा मला काहीच कळत नाहीये. काय असं काय म्हणताय? तुझ्याकडे बघून आम्हाला सगळं कळतंय. हा, आता फक्त एक गोष्ट सांग, हे वन साइडेड आहे की? आय डोंट नो मम्मा. म्हणजे आता तरी त्या माझ्यापासून लांब लांब पळतात, मला अवॉइड करतात, माझ्याशी बोलत नाहीत. तर म्हणजे फिलिंग्स आहेत. आहेत ऑफकोर्स. पण असं कसं शक्य आहे? असंच असतं. मुलींच्या मनातल्या फिलिंग्स अशा पटकन कळत नाहीत बेटा, कारण त्या स्वतःहून कधीच काही बोलत नाही. त्यांना बोलतं करावं लागतं. यू नो मम्मा, मिस अनुष्का इतर मुलींसारख्या नाही आहेत, वेगळ्याच आहेत त्या. अच्छा. म्हणजे व्हॉट आय मीन टू से इज की त्यांना वेळ द्यायला हवा. वेल, टाइम इज मनी. आय मीन सगळा खेळ टायमिंगचाच आहे श्रेयस. तसा तू हुशारच आहेस. कसं आहे, अनुष्का रत्नपारखी लाखोंमध्ये नाही, करोडोंमध्ये एक आहे. आय फील शी इज एक्सक्लुसिव्ह. असं व्हायला नको की
तिला वेळ द्यायचा म्हणून तू थांबून राहिलास आणि तुझ्या नकळत ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली. डू यू अंडरस्टँड? आय एम शुअर यू अंडरस्टँड. वेल, बाकी सगळं आता तूच ठरव. मम्माच्या बाजूने एवढंच की गुड लक. थँक्यू. आय अप्रूव्ह. मी बोलते. हा ताई, मी करणारच होते तुला फोन, पण गडबडीत राहून गेलं. नम्रता, ते सगळं जाऊ दे. आधी मला सांग, पेनड्राईव्हचं काय झालं? आपल्या पेनड्राईव्ह मध्ये ती गाणी कशी आली? क्षणाचं फुटेज कुठे गेलं? मी पण तोच विचार करते की असं कसं झालं, पण मग माझ्या लक्षात आलं की फुटेज नाही बदललंय, पेनड्राईव्ह बदललाय. म्हणजे जेव्हा मी पेनड्राईव्ह घेऊन घरी आले ना, तेव्हा संजय मामा मला धडकले होते. तेव्हा माझ्या हातातून तो पेनड्राईव्ह खाली पडला आणि कदाचित मला वाटतं तेव्हाच तो अदलाबदली झाला असेल. म्हणजे तू जो पेनड्राईव्ह कनेक्ट केला तो एक्सचेंज झालेला होता, राईट? नक्की नाही सांगता येणार, पण असंच काही. अगं पण मग तुझा पेनड्राईव्ह कुठे गेला नम्रता? जेव्हा टक्कर झाली ना, तेव्हा पेनड्राईव्ह खाली पडला होता, पण मला तो उचलताना आला कारण कोणी ना कोणीतरी होतं तिथे. पण मला काय वाटतं ताई, तो पेनड्राईव्ह आहे ना संजय मामांकडे गेला असेल, त्यांनी त्यांचा म्हणून उचलला असेल, कारण आता तिथे कुठलाच पेनड्राईव्ह नाहीये. आता काय करायचंय मलाही सुचत नाहीये. तू बघ जरा तुला पेनड्राईव्ह मिळतोय का आणि मला कळव, ठीक आहे? हो ताई, मी बघते. ओके. ताई, काय करायचंय आता? मलाच सुचत नाहीये. या पेनड्राईव्हच्या भरोशावर आपण आता नको राहायला. लग्न तोंडावर आलंय. अरू, बसा. मी काय म्हणते, बाबांना ना बातम्या बघायच्या होत्या, त्यांचं मन रमेल ग. मी लावू का टीव्ही? आई अगं, लाव ना प्लीज. असं का विचारतेस? मी आता ऑफिसलाच निघत होते. हळूहळू पाणी घ्या. लावते. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सुप्रसिद्ध उद्योजक आराध्या बोलते. माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. हो, पुरावे सुद्धा आहेत. पुरावे बघून ठरवा ऍक्शन घ्यायची की नाही. लगेच पाठवते. थँक्यू.